अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज की तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे. हो बाळा, पण तो का आला आहे, या संदेशाने तुझीच निवड का केली आहे, याचे उत्तर तुला हा संदेश शांत मनाने जेव्हा तू शेवटपर्यंत ऐकशील तेव्हाच मिळेल. हो बाळा, कारण आजपर्यंत ज्या काही तुझ्या शत्रूने, तुझ्या जवळच्याच लोकांनी तुला त्रास देऊन तुझ्या मनाचे खच्चीकरण केले आहे, तुझ्या आयुष्याचे आणि तुझ्या आयुष्यातील जी काही तुझी कार्य आहेत त्या सगळ्यामध्ये तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळेच तुझे मन दुःखी आहे, उदास आहे, तुझे जीवन पूर्ण दुःखी बनून गेले आहे. हो बाळा, या सर्वांवरती फुंकर घालणारा आणि तुला या सर्वांमधून अलगद बाहेर खेचून आणणारा, तुझ्या खचलेल्या मनाला उभारी आणणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे असे समज. आणि बाळा, स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकून तर पहा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार होणार आहे तो तू पाहशीलच. कारण बाळा, आज गुरुवारी तुझ्यासाठी खूप मोठा शुभ दिवस आहे. हो बाळा, आज तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्यासमोर येणार आहे. बाळा, हे सर्व घेण्यासाठी तयार राहा. कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप त्रासातून, खूप दुःखातून, खूप वेदनेतून दिवस काढले आहेत. बाळा, ज्या शत्रूने तुला वेदना दिल्या आहेत, आता त्याच वेदना त्यांना परत मिळणारच आणि हे तू पाहणारच. हो बाळा, चिंता करू नको. आता चिंतामुक्त हो. या संदेशानंतर काळजीमुक्त हो. सर्व काही तुझ्या पाठीमागील पनवती या क्षणापासून निघून गेली आहे असे समज. हो बाळा, तुझ्या आयुष्यात आता तुला या संदेशानंतर काही असे मार्ग मिळणार आहेत, असे दरवाजे तुझ्या भाग्याचे उघडले जाणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केली नसेल. तेव्हा बाळा, तयार हो, सज्ज हो आणि उठ. आता मनातले खच्चीकरण, सर्व काही मनातील नकारात्मक विचार बाजूला सारून या उज्ज्वल भविष्यासाठी, या सुंदर वर्तमान काळासाठी तयार हो. आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुला प्राप्त करायचे असेल, मग ते तुझे एखादे सुंदर स्वप्न असेल, तुझ्या कुटुंबामधील काही तुझी ध्येय असतील, तुझ्या मुलांसाठी तुझे काही असे स्वप्न असेल जे आजपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. बाळा, आजपर्यंत तुला ज्या कार्यामध्ये अपयश आले आहे, आता चिंता सोड. यानंतर आता ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे. यानंतर तू ज्या काही कार्याला हात घालशील त्या कार्यामध्ये तुला यश आल्या वाचून राहणार नाही. हो बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे. बाळा, फक्त तू मनातील संयम, तुझ्या मनातील आत्मविश्वास आणि आमच्यावरचा आत्मविश्वास आणि जो काही आमच्यावरची निरपेक्ष भक्ती आहे त्यामध्ये कधीही अंतर देऊ नको. ही स्वामीवरील विश्वास कधीही ढळू देऊ नको. कारण हाच विश्वास तुझ्या आयुष्यामध्ये एक सुंदर तुझे जीवन घडवणार आहे. हो बाळा, कारण जेव्हा माणूस स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो, मनावरील संयम गमावून बसतो, तेव्हा तो खूप काही गोष्टी त्याच्या आयुष्यात येणाऱ्या गमावून बसतो. हो बाळा, तर आता यापुढे असे करू नको. आता या क्षणापासून तुझे जीवन बदलले समज. या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये तो दिव्य चमत्कार आणि आमचे आशीर्वाद कार्य करणार आहेत. हो बाळा, जे काही तू आजपर्यंत आमच्याजवळ मागितले नाहीस, मागितल्यापेक्षाही सर्व काही तुझ्यासमोर येणार आहे. फक्त बाळा, हे घेण्यासाठी आनंदाने तयार हो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे
आनंदाने घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी हे सर्व घेण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊलींच्या कृपेने तुमचे आयुष्य आणि तुमचे जीवन खूप सुंदर बनेल. तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही चुकीचे मार्ग स्वीकारून मिळवलेले यश कधीच टिकत नाही. फक्त त्यातून तुम्हाला थोड्या वेळासाठी आनंद मिळतो, पण कायमचे दुःखच मिळते. पण कित्येकदा जर तुम्ही अपयशी होऊन सुद्धा योग्य मार्ग स्वीकारून जर कष्टाने मेहनतीने मिळवलेले यश नेहमीच तुम्हाला आनंद देणारे व लाख मोलाचे असते याचे स्मरण ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात तुला असं वाटेल की जेव्हा सगळं संपलं असं जेव्हा वाटेल तेव्हा फक्त एकदा हा स्वामी माऊलींचा तारक मंत्र ऐक आणि पुन्हा उभ्या राहण्याची ताकद तुझ्यामध्ये नाही मिळाली तर सांग. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यातील व्यथा, दुःख, जो काही त्रास आहे तो फक्त आपल्या परमेश्वराशिवाय कधीच कोणाला सांगायचे नाहीत. कारण बाळा, लोक तुझ्या तोंडावरती ते रडत ऐकून घेतील आणि तोच त्रास, तुझ्या दुःख, वेदना सर्व काही हसत हसत तुझ्या माघारी साऱ्या जगाला सांगतील. म्हणूनच स्वतःच खंबीर व्हायचं असतं, मजबूत व्हायचं असतं, स्वतःच्या सुखदुःखांना स्वतः सामोरे जायचं असतं. हो बाळा, आता खचायचे नाही, रडायचे नाही. आता सर्व संकटांना सामना करण्यासाठी खंबीर व्हायचे आहे. हो बाळा, जर आता मैदानात उतरला आहेस तर तुझा विजय निश्चित आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये नेहमी खुश आणि आनंदी राहायचं असेल तर नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे तुम्ही इतरांसाठी काय केले आहे ते लक्षात ठेवू नका. आणि दुसरे म्हणजे इतरांनी, तुमच्या शत्रूने किंवा तुमच्या जवळच्याच लोकांनी तुमच्यासाठी जे वाईट केले आहे ते कधीच लक्षात ठेवू नका. कारण या दोन्ही गोष्टींचा त्रास फक्त तुम्हालाच, फक्त मनस्ताप तुम्हालाच. म्हणून या गोष्टींचा विचार करू नका आणि सर्व काही मनातील नकारात्मक विचार करून सकारात्मक विचाराने एक सुंदर आयुष्य जगायला सुरुवात करा. आमची कृपादृष्टी, आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात आलेली अनेक संकटे आपल्या नकळत जेव्हा टळून जातात, ती टळलेली संकटे म्हणजेच गुरुकृपा आहे याचे स्मरण ठेवा. जेव्हा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगरात झेलण्याची, चालण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती उमेद म्हणजेच गुरुकृपा आहे याचे स्मरण ठेवा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची जी उमेद तुमच्यामध्ये येते ती उमेद म्हणजेच गुरुकृपा आहे याचे स्मरण ठेवा. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत. हे गुरुबंधूचे शब्द म्हणजेच तुमच्यावरती झालेली गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजेच गुरुकृपा नव्हे, ते नसतानासुद्धा आयुष्यात आलेले समाधान म्हणजे फक्त गुरुकृपा. आणि गुरुकृपा जेव्हा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर अखंड राहते तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीही उणीव भासत नाही. कधीही कोणासमोर लाचार येण्याची वेळ भासत नाही. कधी कोणासमोर गुडघे टेकण्याची वेळ येत नाही याचे स्मरण ठेवा. स्वामी भक्तांनो, भीती नाही कशाची, कारण आता स्वामीबळ आहे पाठीशी याचे आपण नेहमी स्मरण ठेवूया आणि आपल्या स्वामी माऊलींचे अखंड नामस्मरण, निरपेक्ष भक्ती करत राहूया. त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असते सर्व काही संपून गेले आहे तेव्हाच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरुवात करण्याची, तुमच्या या शत्रूंना नवीन काहीतरी करून दाखवण्याची हीच तर वेळ असते. म्हणून खचून जाऊ नका. झालेल्या गोष्टींचा आणि त्या कटू आठवणींचा, भूतकाळाचा विचार करत स्वतःला त्रास करून घेऊ नका. कारण बाळा, तुमच्या समोर हा जर सुंदर वर्तमान काळ आहे, तर त्या वर्तमान काळामध्ये तुम्हाला ज्या काही कृती करायच्या आहेत, जे काही यश प्राप्त करायचे आहे आणि जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळवायचे आहे, सर्वस्वी तुमचे लक्ष त्यावरती केंद्रित करा आणि नव्या जीवनाला सुरुवात करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा.